नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, पॅसिव्ह हाऊस. आपल्याकडे पॅसिव्ह हाऊस शाश्वत वास्तुकलेचे भविष्य नावाचा एक लेख आहे आणि त्यातूनच आपण हे सगळं समजून घेणार आहोत. म्हणजे बघूया हे हवामान बदलाच्या काळात किती महत्वाचं ठरू शकतं. नमस्कार. हो, अगदी बरोबर. ही पॅसिव्ह हाऊसची संकल्पना मुळात जर्मनीमध्ये 1990च्या दशकात सुरू झाली. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॅसिव्ह हाऊस म्हणजे अशी घरं जी गरम किंवा थंड ठेवायला जवळपास काहीच ऊर्जा वापरत नाहीत. याचं मूळ तत्त्व काय आहे तर इमारतीच्या डिझाईनमधूनच ऊर्जा वाचवायची. महागड्या हीटिंग किंवा कूलिंग सिस्टम्सवर अवलंबून राहायचं नाही. अरे वा, म्हणजे नेहमीच्या घरांपेक्षा जवळजवळ 90% ऊर्जा बचत. विचार करा, म्हणजे आपलं वीज बिल अगदी कमी येणार. लेखात म्हटलंय की हे फक्त ऊर्जा नाही वाचवत, तर घरात राहणाऱ्यांसाठी पण खूप आरामदायी आणि हेल्दी वातावरण तयार करतं. हे कसं काय? अगदी. यामागे 5 मुख्य गोष्टी आहेत. एक पंचसूत्री आहे असं म्हणूया. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्कृष्ट दर्जाचं इन्सुलेशन म्हणजे सुपर इन्सुलेशन. घराच्या भिंती, छप्पर, जमीन सगळीकडे खूप जाड आणि सलग उष्णतारोधक मटेरियल वापरलं जातं. यात उच्च आर व्हॅल्यू असलेलं मटेरियल हवं. आर व्हॅल्यू ते काय असतं नक्की? थोडं सांगाल का? आर व्हॅल्यू म्हणजे सोप्या शब्दात एखाद्या वस्तूची उष्णता अडवण्याची क्षमता. जेवढी आर व्हॅल्यू जास्त तेवढं ते मटेरियल उष्णता कमी पास होऊ देतं, म्हणजे आतलं तापमान स्थिर राहतं. अच्छा, समजलं. ओके. आणि मग दुसरं सूत्र काय? दुसरं आहे हवाबंद रचना, म्हणजे एअर टाईटनेस. घरामध्ये कुठूनही फटींमधून हवा गळायला नको, यासाठी बांधकामात खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं. आणि मग एक ब्लोअर डोअर टेस्ट करतात हे तपासायला. यामुळे आतली ऊर्जा टिकून राहते आणि बाहेरची धूळ, प्रदूषण वगैरे आत येत नाही. हो का? म्हणजे घर अक्षरशः सीलबंद असतं. मग हवा कशी खेळणार हा प्रश्न येतोच ना. तिसरा मुद्दा काय आहे? बरोबर. त्यावर आपण येऊ. तिसरा मुद्दा आहे उच्च कार्यक्षम खिडक्या आणि दारं. या साध्या खिडक्या नसतात. बहुतेक वेळा ट्रिपल ग्लेझिंग असतं, म्हणजे काचेचे 3 थर आणि त्यावर लो ई कोटिंग नावाचा एक अदृश्य थर असतो. हा उष्णता आरपार जाऊ देत नाही. म्हणजे हिवाळ्यात आतली ऊब आतच राहते आणि उन्हाळ्यात बाहेरची गरमी आत येत नाही. हे तर खूपच प्रभावी वाटतंय. ओके. चौथा मुद्दा, थर्मल ब्रिज फ्री डिझाईन. हे काय प्रकरण आहे? थर्मल ब्रिज म्हणजे घराच्या स्ट्रक्चरमधल्या अशा जागा जिथून उष्णता सहज बाहेर जाते किंवा आत येते. उदाहरणार्थ, जिथे भिंत आणि स्लॅब मिळतात किंवा खिडकीची फ्रेम जिथे भिंतीला जोडलेली असते. पॅसिव्ह हाऊसच्या डिझाईनमध्ये असे उष्णतेचे पूल म्हणजे थर्मल ब्रिजेस पूर्णपणे टाळलेले असतात, खास डिझाईन करून. समजलं. ओके. आणि पाचवं सूत्र, जे हवेबद्दल होतं बहुतेक. हो, पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे मेकॅनिकल व्हेंटिलेशन अँड हीट रिकव्हरी सिस्टम. याला MVHR म्हणतात. घर आपण इतकं हवाबंद केले त्यामुळे ताजी हवा आत आणायला आणि घरातली वापरलेली हवा बाहेर टाकायला ही सिस्टम लागतेच. पण गंमत अशी की ही सिस्टम बाहेर जाणाऱ्या गरम हवेतील जवळपास 90% उष्णता परत मिळवते आणि ती उष्णता आत येणाऱ्या ताज्या पण थंड हवेला गरम करण्यासाठी वापरते. त्यामुळे व्हेंटिलेशन पण होतं आणि ऊर्जाही वाचते. कमाल आहे. म्हणजे ताजी हवा पण मिळते आणि ऊर्जा बचत पण होते, दोन्ही एकाच वेळी. आणि हे सगळं प्रत्यक्षात आणायला काही खास मटेरियल लागत असेल ना? हो, नक्कीच. म्हणजे ते हाय आर व्हॅल्यू इन्सुलेशन जसे EPS, मिनरल वूल, त्या विशेष खिडक्या आणि घर एअरटाईट करण्यासाठी खास मेम्ब्रेन आणि टेप्स वापरावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझाईन. हे सुरुवातीपासूनच एकदम इंटिग्रेटेड पद्धतीने करावं लागतं आणि बांधकामावर पण खूप काटेकोर लक्ष ठेवावं लागतं. लेखात व्हॅन्कोव्हर पॅसिव्ह हाऊसचं उदाहरण आहे. कमी जागेचं घर पण ऊर्जा अगदी कमी वापरतं असं म्हटलंय. हो, आणि ते एकच नाही. UK मध्ये लार्ज हाऊस आहे. जर्मनीमध्ये तर ऑफिस बिल्डिंग, शाळासुद्धा पॅसिव्ह मानकानुसार बांधले आहेत. म्हणजे हे तंत्रज्ञान फक्त घरांपुरतं मर्यादित नाहीये. याचे फायदे तर एकदम स्पष्ट आहेत. प्रचंड ऊर्जा बचत, वर्षभर घरातलं तापमान एकदम मस्त म्हणजे आरामदायी, हवा चांगली, कार्बन उत्सर्जन कमी आणि घराचा मेंटेनन्स खर्च पण कमी. आणि हो, शांतता, कारण बाहेरचा आवाज पण खूप कमी येतो. बरोबर. हे सगळे फायदे आहेतच, पण काही आव्हानं पण आहेत, हे मान्य करावं लागेल. सुरुवातीचा बांधकामाचा खर्च
तो नेहमीच्या घरांपेक्षा साधारण 5 ते 15% जास्त असू शकतो. डिझाईन थोडं क्लिष्ट असतं आणि त्यासाठी कुशल कारागीर लागतात, जे आपल्याकडे अजून तितके सहज मिळत नाहीत. पण हा जो सुरुवातीचा जास्त खर्च आहे तो नंतर वीज बिलातल्या बचतीमुळे भरून निघत असेल ना? आणि ती MHVR प्रणाली तिच्यावर अवलंबून राहणं थोडं रिस्की नाही का? म्हणजे ती बंद पडली तर? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. सुरुवातीचा खर्च जास्त असतो, पण तो काही वर्षात ऊर्जेच्या बचतीतून नक्कीच वसूल होतो. आणि राहिला प्रश्न MVHR सिस्टमचा, तर त्या खूप विश्वासार्ह असतात. त्यांची व्यवस्थित देखभाल केली तर त्या वर्षानुवर्षे चालतात. अर्थात अवलंबित्व आहे, पण त्याचे फायदे त्याहून खूप जास्त आहेत. आजच्या काळात बघितलं तर हवामान बदल, एनर्जी सिक्युरिटी हे सगळे मोठे प्रश्न आहेत. अशा वेळी हे पॅसिव्ह हाऊस तंत्रज्ञान खूपच महत्वाचं वाटतंय. नक्कीच. पॅसिव्ह हाऊस हे फक्त ऊर्जा वाचवायचं साधन नाहीये. ते आराम, आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणारा एक समग्र दृष्टिकोन आहे. भविष्यात इमारती कशा असू शकतील याची ही एक दिशा आहे. आता हळूहळू याचा वापर वाढतो आहे आणि रिन्युएबल एनर्जी सोबत याला जोडलं तर अजूनच प्रभावी ठरेल. म्हणजे आपल्याला भविष्यात अशी घरं जास्त बघायला मिळतील अशी आशा आहे. हो, नक्कीच. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न किंवा विचार करण्यासारखा मुद्दा उडतो. नवीन घरं पॅसिव्ह मानकांनुसार बांधणं ठीक आहे, पण आपल्या देशात किंवा जगात ज्या कोट्यावधी जुन्या इमारती आहेत, त्यांना या पॅसिव्ह हाऊस तत्वांचा वापर करून सुधारणं म्हणजे रेट्रोफिट करणं हे कितपत व्यवहार्य आणि प्रभावी ठरू शकतं? हा एक मोठा प्रश्न आहे, ज्यावर खरंच विचार करायला हवा.